अध्याय 21 श्री गणेशाय नमः। स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज। आता कळसा अध्याय 21 कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझे येता जड देह त्या लागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज। शके 1800 पूर्ण सत्वर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशीस मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्ता करोने एकाग्र निमग्न झाले निज रूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेधवा जवळ होते सेवे करी त्यांना दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णित न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदक तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दावीला उद्धारिले जनमुंडाला तो महिमा कोण वर्णी। कोकणात समुद्र तिली प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेतक रामा मादारी जन्म माझा झालासे तेथेचे बालपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावाते पूजन करीती दिदवा उपजली चिती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमा अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी गुणातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेचे वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारा राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींचे पाठविले कारभारासी पंचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी द्यावीला चमत्कार त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती चढली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य भोवत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10मा अध्यायात ते एकता पुनित श्रोते होते सत्याची 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 त्यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडग्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एका ग्रहस्थ निर्धन त्यासी लागले भाग्य पूर्ण तेचे केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोने त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिलेला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंतिम मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वस वृताभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवस भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिन्नी प्रसिद्धीस आणिला त्याची रक्षावे दयाळा कृपागणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उदन त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदुदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभ भवतु इथे श्री स्वामी चरित्र सारामृतम संपूर्णम।